नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. विनापरवाना डिजिटल छापल्यास प्रिंटर्सवर होणार गुन्हा दाखल. महापालिका आयुक्त शीतल तेलींनी दिला इशारा. आम आदमी पार्टी दहशतवाद्यांच्या विरोधात आक्रमक. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या नावाचा पुतळा दहन करत दिल्या घोषणा. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांच्या पोस्टरला भाजपने मारले जोडे. जाधवांच्या वक्तव्याचा घोषणा देत व्यक्त केला निषेध. आणि कंट्रीसाइड ग्रीनवूड हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडी. हॉटेल चालकांसह 10 मद्यपींविरुद्ध गुन्हे दाखल. न्यायालयाने ठोठावला 80,000चा दंड. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. विनापरवाना डिजिटल छापल्यास प्रिंटर्सवर गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिला आहे. सोलापूर शहरात विनापरवाना डिजिटल लावण्याचे पेव फुटल्याने महापालिका प्रशासनाने कडक धोरण अवलंबले आहे. विनापरवाना डिजिटल छापल्यास संबंधित प्रिंटर्सवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच लावण्यात येणाऱ्या डिजिटल फलकाची मजकुराची महापालिकेमार्फत पोलीस परवानगी घेऊनच त्यास मान्यता देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली. सोलापूर शहरात सर्वत्र विनापरवाना डिजिटल फलक लावण्याचे प्रकार वाढले आहेत. याविरोधात कारवाई करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कडक धोरण अवलंबले आहे. त्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. सोलापूर शहरात डिजिटल लावण्यासाठी महापालिका झोननिहाय जागा ठरवून देण्यात येत आहेत. डिजिटल लावण्यासाठी जागा निश्चित करण्यात येत आहेत. दरम्यान वाहतूक पोलीस आणि महापालिका झोन अधिकारी यांचे संयुक्त पथक त्या जागा निश्चितीसाठी संयुक्त पाहणी करत आहेत. यानंतर डिजिटल लावण्याच्या जागा निश्चित करण्यात येणार आहेत. संयुक्त पाहणीनंतर या जागा निश्चित करण्यात येतील. त्यानंतर पुन्हा वाहतूक पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार नाही. महापालिकेमार्फतच डिजिटल फलक लावण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. डिजिटलवरील मजकूर तपासण्यात येणार आहे. यामध्ये संवेदनशील भाग आहे किंवा नाही यासाठी महापालिकेकडून ऑनलाईन संबंधित पोलीस निरीक्षक यांना मजकूर तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर मान्यता मिळाल्यानंतर परवानगी देण्यात येणार आहे. महापालिका झोननिहाय डिजिटल लावण्याची जागा निश्चित केल्या जात आहेत. त्यानंतर ऑनलाईन या जागा सर्वांना पाहता येतील असेही महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सांगितले. दरम्यान प्रिंटर्स असोसिएशनची यापूर्वीच बैठक घेण्यात आली आहे. लावण्यात आलेले डिजिटल पोलीस व महापालिका प्रशासनाकडून तपासण्यात येणार आहेत. ज्या प्रिंटर्सनी महानगरपालिका प्रशासनाचा परवाना न तपासता अनधिकृतपणे डिजिटल छपाई केली असेल अशा प्रिंटिंग प्रेसवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत असे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी यावेळी स्पष्ट केले. महापालिका आयुक्त शीतल तेली या आपल्या घरात पर्यावरणपूरक गणपती बसवणार असून सोलापूर शहरवासियांनीही पर्यावरणपूरक गणपती बसवावेत असे आवाहन त्यांनी केले आहे. गणेशोत्सव 4 दिवसांवर आला आहे. सर्वत्र पर्यावरणपूरक गणपती बसवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले स्वतः पर्यावरणपूरक गणेशाची प्रतिष्ठापना करणार असून मुलगा आदित्यकडून गणेश मूर्ती बनवून त्याची मी मनोभावाने प्रतिष्ठापना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरवासियांनी देखील तसेच करावे असे आवाहन आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले. सण उत्सव साजरे करताना उत्सवाच्या बदलत्या स्वरूपाला आरोग्य आणि संस्कृतीची जोड देत पर्यावरणाची जनजागृती मोठ्या संख्येने होत आहे. महापालिका, शाळा आणि विविध संघटनांच्या वतीने आयोजित कार्यशाळेत शालेय विद्यार्थ्यांनी साधारण 3,000 शाडूच्या गणेश मूर्ती तयार करत पर्यावरण वाचवण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे. या उपक्रमामध्ये नागरिकांचा सहभाग अधिकाधिक वाढवून जनजागृती महापालिकेसह विविध संघटना करत आहेत. पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन राबवल्या जात असलेल्या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्याची सुरुवात देखील आपण स्वतःपासून करणार आहे. माझा मुलगा आदित्य याच्याकडून मातीची गणेश मूर्ती बनवणार आहे आणि त्याने तयार केलेली गणेश मूर्ती तिची मनोभावे प्रतिष्ठापना करणार आहे. त्याचप्रमाणे कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी बनवलेल्या गणेश मूर्ती आणि स्पर्धेसाठी बनवण्यात येत असलेल्या गणेश मूर्त्यांची प्रतिष्ठापना देखील घरोघरी करण्याचे आवाहन आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपने जोडे मारो आंदोलन करत विविध घोषणा दिल्या. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर वर्णभेदावरून केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापुरातील कन्ना चौक येथे माजी सभागृह नेते सुरेश पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी भास्कर जाधव यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला. तसेच घोषणाबाजी करत भास्कर जाधव यांचा धिक्कार असो, भास्कर जाधवचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय अशा घोषणा देत निषेध केला. या प्रसंगी भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे, भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी बोलताना भास्कर जाधव यांचा निषेध करत यापुढे जर शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बाबतीत बेताल वक्तव्य केले तर यापेक्षा उग्र आंदोलन भाजपचे कार्यकर्ते केल्याशिवाय राहणार नाहीत. महाराष्ट्रात बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्याला भाजप कार्यकर्ते रस्त्यावर फिरू देणार नाहीत असा इशारा दिला. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे, भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने, नगरसेवक अमित पाटील, भाजप माजी उपाध्यक्ष राजू माने, भाजयुमोचे सागर अतनुरे, यतिराज होनमाने, विशाल बनसोडे, डोंगरे, चाबुकस्वार, नागेश पासकंटी, प्रभाकर गणपा, भीमाशंकर जमादार, संदीप काशीद, विजय कोळी, नरेश ताटी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेनेने आपली संस्कृती सोडायचं असं ठरवलं काय असं दिसतंय. उचलली जीभ लावली टाळ्याला अशी परिस्थिती या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकाची झालेली आहे. परवा उद्धव ठाकरेंनी सुद्धा आमच्या नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासवर सुद्धा खालच्या पातळीमध्ये टीका केली. तसंच कुत्र भास्कर जाधव सुद्धा काल आमच्या प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेबांची टीका केली. या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये टीका करत असताना चांगल्या टीका केलेल्या शब्दाची चांगल्या टीका अनेक लोकांनी केलेल्या आहेत. प्रका अत्रेसारखे असतील, पु ल देशपांडेसारखे असतील, यांनी सुद्धा राजकारणामध्ये बाळासाहेब ठाकरे असतील, यांनी सुद्धा राजकारणामध्ये टीका करत असताना पातळी कुठली सोडलेली नाही. पण हे उद्धव ठाकरे आणि त्यांचे पिल्ले आज त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांना त्यांच्या स्वतःचे आमदार सांभाळता येत नाहीत, त्यांना त्यांचे आमदार निघून चालले. अशा परिस्थितीमध्ये भरकटलेले या शिवसेनेचा नेता आणि हे भास्कर जाधव आमच्या नेत्यांवर टीका करत आहेत. यापुढे जर अशी टीका जर केली किंवा या जोड्या आपला अपशब्द जर आमच्या नेत्यांच्या बाबतीत जर केला तर सोलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी त्यांना रोखू, त्यांना या सोलापूर शहरामध्ये आम्ही फिरू देणार नाही. आज कुठल्याही वर्णदेशावर, कुठल्या माणसाच्या व्यंगावर आपण कधी टीका करत नाही. पण आमच्या बावनकुळे साहेबांवर त्यांनी म्हटलं की अमरोज वेस्ट इंडिजचा प्लेअर, आज कुठलाही वर्णभेद रंगावर आपण टीका करायची नाही. महाराष्ट्राचं कर्तृत्व बघायला पाहिजे. हे कर्तृत्व शून्य उद्धव ठाकरे आणि या भास्कर जाधवला कुठलं काम नाही. आज आम्ही जर म्हटलं की उद्धव ठाकरेंनी आपल्या सत्तेमध्ये काय केलं, घरात बसून घर कोंबडा जर आम्ही त्यांना म्हणलं तर चालतंय का? या भास्कर जाधव नेपाळी लखट्या नाकाचा आम्ही त्याला नेपाळी म्हणलं तर चालतंय का? अशा जर आम्ही टीका करलो, टीका तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त करता येते. तुमच्या ज्या टीकेला तुमचा एक टीकेला आम्ही 100 टीकेने आम्ही उत्तर देऊ. यापुढे जर आम्ही अशा टीका जर केल्या तर या सोलापूर शहरामध्ये आम्ही तुम्हाला फिरू देणार नाही. जॅकवेल खोदाईचे काम पूर्ण झाले असून प्रत्यक्ष जॅकवेल कामाच्या डिझाईनला संबंधित विभागाकडून तांत्रिक परवानगी आल्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे. दुहेरी जलवाहिनीसाठी आवश्यक असणाऱ्या जॅकवेल खोदाईचे काम पूर्ण झाले असून प्रत्यक्ष जॅकवेल कामाच्या डिझाईनला संबंधित विभागाकडून तांत्रिक परवानगी आल्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली. सध्या 20 किलोमीटर पर्यंतचे पाईप उपलब्ध झाले असून त्यापैकी 9 किलोमीटर पर्यंतचे जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे अशी माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली. दुहेरी पाईपलाईन टाकण्यासाठी वेगवेगळ्या 82 ठिकाणी भूसंपादन करण्यात आले आहे. मात्र यापैकी 63 ठिकाणी विविध प्रकारची शासकीय परवानगी आवश्यक आहे, ज्यामध्ये क्रॉसिंग, खोदकाम करण्यासाठी परवानगी यासह इतर विविध बाबींचा समावेश आहे.
सोलापूर महानगरपालिकेने एकूण 63 ठिकाणी अशा विविध परवानगी मागितल्या आहेत। यापैकी 22 ठिकाणी मंजुरी मिळाली आहे, त्यापैकी 8 ठिकाणी प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली आहे, तर 41 ठिकाणी मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा असल्याची माहिती आयुक्तांनी दिली। आस्थागाळ्यात जवळपास 20 किलोमीटर पर्यंत लागणाऱ्या पाईपचा सप्लाय व्यवस्थितरित्या केला गेला आहे। दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे। दुहेरी पाईपलाईनचे काम सध्या नियोजित बार चार्टनुसार होत आहे। या प्रकल्पाच्या कामाचा आढावा दर आठवड्याला आयुक्त स्वतः घेत असल्याचे देखील आयुक्तांनी सांगितले। दुहेरी जलवाहिनी प्रकल्पाला एकूण 894 कोटी रुपयांची तांत्रिक मान्यता मिळाली आहे। त्यापैकी 500 कोटी रुपये स्मार्ट सिटीतून तर 394 कोटी रुपये महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येणार होते। सोलापूर महापालिका आयुक्तांनी प्रधान सचिवांसमोर दुहेरी जलवाहिनीच्या खर्चाबाबतचे सुधारित सादरीकरण करून या प्रकल्पासाठी निधी देण्याची मागणी केली। प्रधान सचिवांनी त्यापैकी 382 कोटी मंजूर केल्याने आयुक्तांनी प्रधान सचिवांचे देखील आभार मानले। जलशुद्धीकरण केंद्रासाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली। महापालिकेत पात्र कर्मचारी नसल्याने मुख्य लेखापाल कार्यालयाकडील उपलेखापाल या पदाचा अतिरिक्त पदभार सिद्धेश्वर बोरगे यांना देण्यात आला असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली आहे। महापालिका प्रशासनात कुणाला कुठला अतिरिक्त पदभार द्यायचा हा पूर्णपणे आयुक्तांचा अधिकार असतो। पात्र कर्मचारी नसल्याने मुख्य लेखापाल कार्यालयाकडील उपलेखापाल या पदाचा अतिरिक्त पदभार सिद्धेश्वर बोरगे यांना देण्यात आला असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली। मुख्य लेखापाल कार्यालयाकडील महत्त्वाच्या उपलेखापाल या पदाचा अतिरिक्त पदभार कंत्राटी पद्धतीवर महापालिकेच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशनकडे सिटी अकाउंट मॅनेजर सिद्धेश्वर बोरगे यांच्याकडे सोपवण्यात कुणाचे अभय आहे? आस्थापनेवरील कर्मचारी उपलब्ध असताना सेवा ज्येष्ठता डावलून अशा पद्धतीने कंत्राटी पद्धतीवरील कर्मचाऱ्यास नियुक्त केल्याने कामगार संघटनांचा विरोध आहे। या संदर्भात विचारले असता महापालिका आयुक्तांनी स्पष्टीकरण दिले। महापालिका प्रशासनात अतिरिक्त कार्यभार कोणाला द्यायचा हा अधिकार महापालिका आयुक्तांना असतो। तेवढा पात्रतेचा कर्मचारी सध्या त्या विभागात कार्यरत नाही। अतिरिक्त कार्यभार सोपवताना संबंधित कर्मचारी सक्षम आहे किंवा नाही हे पाहिले जाते। क्षमता तपासूनच अधिकार दिला जातो असेही महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सांगितले। महापालिका मुख्य लेखापाल कार्यालयाकडील उपलेखापाल श्रीमती RC साळुंखे यांची 31 जुलै 2023 रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर स्वेच्छानिवृत्ती मंजूर करण्यात आलेली असल्याने या पदाचे कामकाज अन्य सेवकाकडे सोपवण्याबाबत संदर्भ क्रमांक 1 अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता। या प्रस्तावास अनुसरून उपायुक्त विद्या पोळ यांनी उपलेखापाल या पदाचे कामकाज राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशनकडील सिटी अकाउंट मॅनेजर सिद्धेश्वर बोरगे यांच्याकडे सोपवण्याबाबत शिफारस केली। त्यानंतर या प्रस्तावास अनुसरून सिटी अकाउंट मॅनेजर सिद्धेश्वर बोरगे यांच्याकडे उपलेखापाल या पदाचे काम सोपवण्याबाबत आदेश दिले आहेत। सिटी अकाउंट मॅनेजर सिद्धेश्वर बोरगे यांच्याकडील स्वतःच्या पदाचे काम पाहून मुख्य लेखापाल कार्यालयाकडील उपलेखापाल या पदाचे अतिरिक्त कामकाज पुढील आदेश होईपर्यंत सोपवण्यात आले आहेत। महापालिका तत्कालीन सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत यांनी 18 ऑगस्ट 2023 रोजी याबाबतचे कार्यालयीन आदेश काढले। इतरही कर्मचारी सेवा ज्येष्ठतेनुसार या विभागात उपलब्ध असताना मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला कामगार संघटनांनी विरोध केला आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातून विविध ठिकाणी भव्य दिव्य गणेश मूर्ती पाठवल्या जात असून क्रेनच्या सहाय्याने सदरच्या गणेश मूर्ती आंध्र कर्नाटककडे रवाना झाल्याचे दिसून येत आहे। गणेशोत्सवाला अवघे काही दिवस राहिले असून विविध मंडळांच्या वतीने गणेश मूर्ती घेऊन जाण्याची लगबग दिसून येत आहे। सोलापुरातील गणेश मूर्ती या सुबक आणि मनमोहक असल्याने महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून देखील गणेश मूर्तींना मोठी मागणी आहे। त्यामुळे मोठ्या मंडळाच्या गणेश मूर्ती घेऊन जाण्यासाठी मूर्तिकारांकडे मोठी गर्दी होत आहे। आंध्र, कर्नाटक येथील गणेश मंडळांकडून 10 ते 20 फुटांपर्यंत गणपतीच्या मूर्तींना मागणी आहे। विविध रूपातील गणेश मूर्ती गणेश भक्त आंध्र आणि कर्नाटकात घेऊन जाताना दिसत आहेत। मूर्तीची उंची 10 ते 20 फूट पर्यंत असल्याने मोठ्या गणेश मूर्ती उचलण्यास अडचण येते। त्यामुळे मोठ्या गणेश मूर्ती या क्रेनच्या सहाय्याने उचलून ट्रकमध्ये ठेवण्यात येत आहेत। मूर्तीची उंची आणि वजन जास्त असल्याने
क्रेनचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. गणेश मूर्तीची उंची आणि वजन जास्त असल्याने मूर्ती उचलण्यास अडचण येते, परंतु क्रेनने मूर्ती ठेवल्यास अत्यंत सोयीचे असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. आम आदमी पार्टीने पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या नावाचा पुतळा दहन करत विविध घोषणा दिल्या. अनंतनाग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले. या घटनेचा निषेध आम आदमी पार्टी सोलापूर शहराच्या वतीने करण्यात आला. आपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या नावाचा पुतळा दहन करून पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. पाकिस्तान मुर्दाबाद. भ्याड हल्ल्याचा निषेध असो. भ्याड हल्ल्याचा निषेध असो. भ्याड हल्ल्याचा निषेध असो. भारत माता की जय. भारत माता की जय. अरे धिक्कार असो. धिक्कार असो. धिक्कार असो. धिक्कार असो. पाकिस्तानचा धिक्कार असो. धिक्कार असो. धिक्कार असो. इन्कलाब जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद. पाकिस्तानी दहशतवाद्यांचा धिक्कार असो. धिक्कार असो. धिक्कार असो. पाकिस्तानी दहशतवाद्यांचा धिक्कार असो. धिक्कार असो. धिक्कार असो. पाकिस्तानी दहशतवाद्यांचा धिक्कार असो. धिक्कार असो. धिक्कार असो. यावेळी कार्याध्यक्ष निहाल किरनळी, ॲडव्होकेट सागर पाटील, श्रीकांत वाघमारे, निलेश संगेपाग, श्रीकांत भरले, रविकांत शिरगिरे, मल्लिकार्जुन पिलगेरी, सुचित्रा वाघमारे, समीर शेख, अल्ताफ तांबोळी, आनंद जाधव आदींसह आम आदमी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षानंतर अभियंता दिन उत्साहात साजरा झाला. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांनंतर अभियंता दिन साजरा झाला. कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता दिनकर महेंद्रकर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी सीईओ आव्हाळे आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र खराडे यांनी केले. ते स्वतः जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक 1 चे कार्यकारी अभियंता असतानाही आपल्या भाषणात त्यांनी बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांचा माझे गुरु म्हणून उल्लेख केला. माहिती आणि ज्ञान यातील फरक संतोष कुलकर्णी यांनी सांगितला. भारतरत्न सर विश्वेश्वरय्या मोक्षगुंडम यांच्या कार्यकर्तृत्वाची सविस्तर माहिती दिली. यावेळी अभियंत्यांवर एक कविता सादर केली. मला रस्ते आवडतात. त्या रस्त्यातलं त्यांचं कॉन्ट्रिब्युशन म्हणजे तुम्ही सगळेजण तिरुपतीला गेलाय. वरचं तिरुमला आहे, खालचं तिरुपती आहे. तिरुपती तिरुमला हा रोड विश्वेश्वरांची निर्मिती आहे. त्या रस्त्यावर आधी वॉकफॉल होत होते, आता त्या रस्त्यावर एकही वॉकफॉल होत नाही. अजूनही तो रस्ता चांगला आहे. आजच्या इंजिनिअरचे रस्ते 2-4 वर्षात खराब होतात. तर इंजिनिअरिंगला चिंतन करण्याची गरज आहे आपल्या कामावर. मला माहिती आहे तुमच्या काय अडचणी आहेत, तर त्या अडचणी दूर करून शक्यतो आपला दोष निवारण कालावधी जिथपर्यंत आहे त्याच्यापेक्षा जरी 2-4 वर्ष रस्ता जास्त टिकला तर त्यांना ही खऱ्या अर्थाने आपण दिलेली आदरांजली ठरेल असं मला वाटतंय. त्यांनी ग्राम निर्माण केले ते नुसतं ह्याच्यात स्टेट बँक ऑफ महसूलच्या निर्मितीमध्ये त्यांचा मुद्दा हात आहे. वेगवेगळ्या संस्थेत त्यांनी काम केलं. पंचवार्षिक योजना तुम्हाला सांगितलं. असा हा महान व्यक्ती त्यांनी ब्लॉक सिस्टीम ऑफ इरिगेशन चालू केली. त्यांनी ऑटोमॅटिक स्लूज गेट त्यांनी नवीन केलं. नंतर कन्नड परिषदेमध्ये कन्नड भाषेला त्यांनी फार कॉन्ट्रीब्युट केलं. त्यांना कन्नड भाषेवर प्रेम होतं. एका इंग्रज अधिकाऱ्याने त्या दरबारात खुर्चीवर बसायला लागल्यावर ते इंग्रज होते. करकममध्ये बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा झाला. भारत हा कृषी प्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले असले तरी बैलपोळ्याचे महत्त्व आजही कायम आहे. शेतकऱ्यांसोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. करकम तालुका पंढरपूर येथेही हा सण साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेनुसार येथील बाळासाहेब जाधव, धर्मा जाधव, गणेश जाधव यांच्या बैलांच्या पूजेचा प्रथम मान असतो. त्यांनी आपल्या बैलांची सवाद्य सहकुटुंब मिरवणुकीने शिवकालीन थोरली वेस येथे मानाच्या बैलांची पूजा करून गावातून मिरवणूक काढली. बाळासाहेब शिंदे, अभिजित माळी, अर्जुन सलगर यांनीही आपले बैल व गोधनांना सजवून चावर चावर चांग भले
पाऊस आला हो मोर असं म्हणत वरुणराजाची प्रार्थना करून बैलपोळ्याचा सण साजरा केला. शेतकऱ्यांनी बैलांना सजवून त्यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढली. यंदा पाऊस नसल्याने दुष्काळाचे सावट असतानाही केवळ आपल्याबरोबर शेतात राबणाऱ्या बैल व गोधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसतानाही शेतकऱ्यांनी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. मंद्रुपमधील सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात संपन्न झाली. मंद्रुप येथील ग्रामदैवत श्री सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात संपन्न झाली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी श्रावण महिन्यातील अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी श्री सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात पार पडते. गुरुवारी रात्री भजन कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्रभर वीणा धरून ओम नमः शिवायचा मंत्रोच्चार करण्यात आला. पहाटे मूर्तीस महारुद्राभिषेक करून आरती करण्यात आली. सकाळी श्री शिवयोगेश्वर मठाचे नूतन उत्तराधिकारी निरंजन देवरू यांच्या हस्ते पूजा करून पालखी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. गावातील मुख्य रस्त्यासह अनेक रस्त्यांवरून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पुजारी तुकाराम जेऊरकर, काशीनाथ जेऊरकर, सकळेश्वर पुजारी, वेदमूर्ती गंगाधर हिरेमठ, संगमनाथ हिरेमठ यांच्यासह माजी सभापती गुरुसिद्ध मेत्रे, ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत मेंडगुदले, माजी सरपंच पिरप्पा मेत्रे, उद्योजक मळसिद्ध मुगळे, गौरीशंकर मेंडगुदले, विश्वनाथ हिरेमठ, सतीश मेंडगुदले, नागनाथ मेंडगुदले, अप्पू हसापुरे, महादेव जकुणे, म्हाळप्पा घाले, दयानंद मेंडगुदले, कुमार मेंडगुदले, गिरीश मेंडगुदले, सोमा मेंडगुदले, शिवानंद जोडमोटे, मरुळा हिरेमठ, मंजुनाथ हिरेमठ, संदीप मेंडगुदले, अभिजित मेंडगुदले, श्रीकांत मुंजे, केदार होनराव, रविकांत मेंडगुदले यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री सकळेश्वर पुजारी मंद्रुपच्या ग्रामदैवत श्री सकळेश्वर या मंदिराची आम्ही पूजारी असून प्रतिवर्षी श्रावणमध्ये पूर्ण संपूर्ण महिनाभर रात्री दररोज भजन करून या मंदिरामध्ये असतो. तसेच श्रावण समाप्तीला म्हणजे अमावस्या दिवशी या ग्रामदैवत सकळेश्वरास महारुद्राभिषेक करून श्रीची मूर्ती या ठिकाणी पूजावर स्थापन केली जाते. तसेच रात्री भजन श्री काशी विश्वनाथ भजन मंडळ मंद्रुप या गायक संघाचं भजन या ठिकाणी सादर होत असते. तसेच दुसऱ्या दिवशी पहाटे श्री अवश्य महारुद्राभिषेक करून मूर्ती सवाद्य गावातील मिरवणूक म्हणजे उत्साह स्वरूपात होत असते. संपूर्ण गावावर या ग्रामदैवत श्री सकळेश्वराची ख्याती पसरलेली आहे. श्रावणमध्ये भरपूर या ठिकाणी देवदर्शनासाठी महिला भाविक गर्दी करतात. तसेच मंद्रुपचं हे मूळ ग्रामदैवत असून या श्रीची पालखी उत्सव सोहळा श्रावण महिन्याच्या शेवटच्या अमावस्येच्या शेवटी दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावावर या श्रीची पालखी मिरवणूक केली जाते. महानगरपालिकेचे नगरसेवक मनोज शेजवाल यांचे बंधू श्रीकांत शेजवाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. शिवसेना शहर प्रमुख तथा सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक मनोज शेजवाल यांचे बंधू माजी वनविभाग अधिकारी महाराष्ट्र राज्य श्रीकांत शेजवाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या पुणे येथील राहत्या घरी 14 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 10 वाजता निधन झाले. तरी त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या सोलापूर येथील जुने संतोष नगर देविका गॅस एजन्सी समोर सोलापूर येथील राहत्या घरापासून सायंकाळी 4 वाजता निघणार आहे. श्रीकांत शेजवाल यांनी महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या पुणे, सोलापूर, नाशिक या कार्यक्षेत्रात वन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोलापूर शहर परिसरातील हॉटेल कंट्री साइड आणि ग्रीनवूड या ठिकाणी बुधवारी टाकलेल्या धाडीत न्यायालयाने 2 हॉटेल चालकांसह 10 मद्यपी ग्राहकांना 80,000चा दंड ठोठावला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक राहुल बांगर यांच्या पथकाने विजापूर रोडवरील सोरेगाव परिसरातील हॉटेल ग्रीनवूड या हॉटेलवर छापा टाकला असता चालक युवराज विष्णू भोसले वय 32 हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असताना आढळून आल्याने त्याच्यासह 5 मद्यपी ग्राहक अमोल मुरलीधर साठे, आकाश मल्लीनाथ चव्हाण, अमीर सफीक शेख,
अजित बंडू राठोड व राहुल राजाराम भोसले यांना अटक करण्यात आली. तसेच एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील लोकू तांडा येथील हॉटेल कंट्रीसाइड या ठिकाणी छापा टाकून हॉटेल चालक मनीष ईश्वर घनाते वय 32 व 5 मद्यपी ग्राहक मल्लीनाथ चंद्रशेखर नन्ना, रविराज मनवेल सर्वगोड, मनवेल देवराज सर्वगोड, शेखर राम माने व मनोहर रुद्रप्पा बनसोडे यांना अटक केली. दोन्ही गुन्ह्यांचे दोषारोपपत्र गुरुवारी माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय श्रीमती नम्रता बिरादार यांच्या न्यायालयात सादर केले असता दोन्ही हॉटेल चालकास प्रत्येकी 25,000 रुपये दंड व 10 ही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 3,000 रुपये दंड असा एकूण 80,000चा दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उपअधीक्षक सूरज कुसळे, निरीक्षक राहुल बांगर, दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ, कृष्णा सुळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, जवान किरण खंदारे, शोएब बेगमपुरे, चेतन वनगुंटी यांच्या पथकाने पार पाडली. हजरत गैबी पीर बाबा यांचा संदल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुदखेड येथे दरवर्षीप्रमाणे हजरत गैबी पीर बाबा 14 सप्टेंबर रोजी गुरुवारी बाबांची संदल मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुदखेड ते भोकर रोडवरील मागील अनेक वर्षांपासून हजरत गैबी पीर बाबांच्या दर्शनासाठी सर्व धर्माचे लोक मराठवाडा, तेलंगणातून, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून येत असतात. हजरत गैबी पीर बाबा म्हणजे सर्व धर्म समभावासाठी प्रसिद्ध मानले जातात. बाबांचा संदल व उरूसचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. याचप्रमाणे याही वर्षी बाबांचा संदल व उरूस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी 6:30 वाजता संदल चढवला. यानंतर तबरूक व महाप्रसाद वाटप करण्यात आले, अशी माहिती मुजावर अब्दुल रशीद साहब, दर्गा कमिटीचे अध्यक्ष अब्दुल नफीस अब्दुल रशीद, उपाध्यक्ष अब्दुल अजीज अब्दुल मजीद, सचिव शेख गौसभाई, सदस्य शेख हुसेन मौलाना नासर, शेख पाशा मौलाना नासर, माजी उपनगराध्यक्ष करीम खान शमशुद्दीन, पत्रकार माजी नगरसेवक इम्रान सेठ, माजी अजिमुद्दीन उर्फ बबलू सेठ अनेक वर्षांपासून हजरत गैबी पीर बाबांच्या दर्शनासाठी सर्व धर्माचे लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात. मुदखेडचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कासारी येथे उद्धव महाराज चोले यांचे कीर्तन संपन्न झाले. दिनांक 13 सप्टेंबर रोजी केज तालुक्यातील कासारी येथील क्रांतीवीर आत्माराम बापू महाविद्यालयात कैलासवासी एकनाथ सत्यभान डोईफोडे यांच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमानिमित्त हरिभक्तपरायण उद्धव महाराज चोले, संत भगवान बाबा संस्थान खडकी तालुका वडवणी यांच्या कीर्तनाचे आयोजन स्वर्गवासी एकनाथ डोईफोडे यांची 2 मुले राजभाऊ डोईफोडे व विक्रम डोईफोडे यांनी केले. चोले महाराजांनी स्वामी काज गुरु गुरु भक्ती, पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा हा अभंग घेत भावप्रेम, सत्यपतिव्रता, निष्ठा, रामायण महाभारतातील अनेक वेगवेगळे दृष्टांत देत कीर्तनरूपी सेवा सादर केली. कार्यक्रमास भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर काकाजी मुंदडा उपस्थित होते. वाशी येथे दिनांक 14 सप्टेंबर रोजी बैलपोळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. वाशी येथे 14 सप्टेंबर रोजी बैलपोळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. वाशी हे शहर 30,000 लोकसंख्येचे असूनही येथे फक्त गावातून 3 शेतकऱ्यांनीच बैलाची वाजत गाजत मिरवणूक काढली. यामध्ये चंद्रकांत कवडे यांनी तर बेंजो लावून, लक्ष्मण शिंगणापुरे व भांडवले वस्तीवरील 10 बैलांची मिरवणूक बँड लावून काढण्यात आली. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे गाव असून शेतकऱ्यांनी मात्र सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे बैलांना गावातून मिरवण्याची हौस केली नाही. तानाजी नाईकवाडी, चेडे वस्ती, जगताप वस्ती, कवडे वस्ती, उंदरे वस्ती येथील लोकांनी आपले चांगले व दिखाऊ बैल असून सुद्धा गावातून त्यांची मिरवणूक काढण्यास ते झजावले नाहीत. कारण शेतकऱ्यांना पेरणी, बी, खते यांचा आलेला हजारोंचा खर्च
व सध्याची दुष्काळी परिस्थिती असताना विमा 25% मध्ये वाशी तालुक्याला वगळले गेले. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. यामुळेच केवळ बँडचा खर्च नको म्हणून त्यांनी आपल्या गोठ्यावर बैलाची सजावट करून बैलराजाला पुरणपोळी खायला घातली. एकंदरीत पाहता बैलपोळा असूनही त्यावर दुष्काळाची छाया पडली असल्याचे यावरून सिद्ध होत आहे. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे हेडलाईन्सची. विनापरवाना डिजिटल छापल्यास प्रिंटर्सवर होणार गुन्हा दाखल. महापालिका आयुक्त शीतल तेलींनी दिला इशारा. आम आदमी पार्टी दहशतवाद्यांच्या विरोधात आक्रमक. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या नावाचा पुतळा दहन करत दिल्या घोषणा. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांच्या पोस्टरला भाजपने मारले जोडे. जाधवांच्या वक्तव्याचा घोषणा देत व्यक्त केला निषेध. आणि कंट्रीसाइड ग्रीनवूड हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडी. हॉटेल चालकांसह 10 मद्यपींविरुद्ध गुन्हे दाखल. न्यायालयाने ठोठावला 80,000चा दंड. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.